लोकसभेच्या जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये अडकलेल्या महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। या बैठकीला उद्धव ठाकरे सुद्धा येण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची बैठक आज 4:30 वाजता पार पडणार आहे। या बैठकीमध्ये सांगली, दक्षिण मुंबई संदर्भात आज चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबईमधल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आज महत्त्वाची बैठक होणार आहे महाविकास आघाडीची आणि त्यामध्ये 2 महत्त्वाच्या जागांसंदर्भात चर्चा होणार आहे। काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण पाहत आहोत की खरं तर निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत। मात्र असं असताना सुद्धा महाविकास आघाडीमधला जो जागा वाटपाचा तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाहीये। आपण बघितलं तर काही ठिकाणी आपण पाहत आहोत की खरं तर उद्धव ठाकरे यांनी आपलं जे उमेदवारांची यादी आहे ती जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगली आणि मुंबईचे जे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा नावाचा उल्लेख पाहायला मिळत आहे आणि याच गोष्टीवरून काँग्रेसने आता जाहीर नाराजी खरं तर व्यक्त केलेली होती। मात्र आज 4:30 वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे आणि या बैठकीला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। आता या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या जागेवरून वाद कायम होता, ज्या जागे संदर्भातला निर्णय झालेला नव्हता, अशा जागेंना जे शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे उमेदवार जाहीर केले होते त्याच्यावरती नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। जशा पद्धतीने शिवसेनेने खरं तर आघाडीचा धर्म पाळला नाही अशा पद्धतीची टीका त्यांच्याकडे खरं तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेली होती। त्याच्यामुळे या सगळ्या वादावादीवरती, सगळ्या आरोप प्रत्यारोपांवरती आता नेमकं शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आजची बैठक खऱ्या अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे, कारण की जी जागा वाटप झालेलं आहे त्या जागा वाटपावरून सुद्धा अजूनही अनेक वाद होताना पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे आज तरी या वादावरती पडदा पडणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अगदी नक्कीच। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।